तर आता आजचा आपला ब्लॉगचा 4था दिवस आहे. तर आज आपण जाणार आहोत सांताक्रूझ स्टेशन, हरे राम हरे कृष्ण मंदिर. तर आता तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट माहीम स्टेशनला. पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा जात आहे, काय जातं, आजचा आपला दिवस कसा जातो. चला डायरेक्ट आता भेटूया माहीम स्टेशनला. तर आता आम्ही पोचलो आहे माहीम स्टेशन. तिकडून आता जायचं आहे, तिकीट काढायचं आहे. तिकीट काढून परत आपल्याला जायचं आहे सांताक्रूझला. आधी तिकडे आपला मंदिर आहे हरे राम हरे कृष्ण स्कॉन मंदिर. तर आता तिकडे चाललो आहे. आपल्यासोबत आज फक्त सॉरी आहे, अजून कोणच नाही. तर आता चाललो आहे पुढे. बघतो आता कसं आहे आपला आजचा प्रवास. भेटूया तुम्हाला डायरेक्ट आता तिकीट काउंटरवरती. तर आता पोचलो आहे माहीम स्टेशन तिकीट काउंटरला. आता तिकीट काढतो आणि तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास आपला कसा आहे करून. आता तिकीट काढून झालं आहे. तर आता चाललो आहे प्लॅटफॉर्मवरती. आता पोचलो आहे नागपूर स्टेशन. याच्या पुढे आपला सांताक्रूझ. आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी सांताक्रूझमध्ये स्टेशनला. तर आता तिकडून आपल्याला जायचं आहे बस पकडून हरे राम हरे कृष्ण मंदिर स्कॉन सांताक्रूझ. तर तिकडे जाऊन पुढचा काय प्रवास आहे तुम्हाला मी तिकडे दाखवतो. जातो मंदिरमध्ये, पाया पडतो जरा देवांचे. तर चला जय साईनाथ. तर आता पोचलो आहे सांताक्रूझ बस डिपोमध्ये. बसमध्ये बसलो आहे. सौर्या भाऊ आहे. तर आता भेटतो तुम्हाला मंदिरच्या स्टॉपवरती जायचं. तर आता पोचलो आहे मंदिरच्या जवळ. आपला पाठी आहे बस स्टॉप. आता चाललो आहे मंदिरकडे. तर आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो मंदिरचा एरिया कसा आहे, मंदिर कसं आहे, देव कसे आहेत आपले, हे सगळं तुम्हाला आता डायरेक्ट मंदिरात जाऊन दाखवतो. मंदिरच्या जवळपास मंदिर आहे. तर इकडे पण नक्कीच भेट द्या. तर गाईज आपण आज आलेलो हरे राम हरे कृष्ण स्कॉन मंदिर जू चौपाटी. तर आज आपलं दर्शन वगैरे सर्व काही व्यवस्थित झालं आहे. तर सौर्य दादा पण आपल्यासोबत होता आज पूर्ण. तर पूर्ण दर्शन आपलं व्यवस्थित झालं आहे, सर्व काही झालं आहे. आता इकडून आता निघायचा विचार चालला आहे. आणि इकडे जवळपासमध्ये आपला हा आहे जू चौपाटी. तर तिकडे जाऊन जू चौपाटीला जरा भेट देऊया. जरा तिकडे जाऊन भेटूया जरा जू चौपाटीला पण. त्याचा काय व्ह्यू वगैरे आहे ते तुम्हाला आता मी तिकडे जाऊन दाखवतो. तर चला तर डायरेक्ट भेटूया जू चौपाटीला. तर आता आलो आहे जू चौपाटी बीचला फोटोशूट करायला. सॉरीचा फोटोशूट करायचं जरा. तर जातो, बघतो आपला पुढचा जू चौपाटी. पोचलो आहे, मला दाखवतो. इकडे पाणी खूप आहे, आसपास पाणी आहे.
तर आता चलतो पुढे. तर आता पोचलो आहे जुतो पाटी. तर सौर्या गेलाय पुढे, बघू शकतात तुम्ही. सौर्या पुढे गेलाय. तर आता आलो आहे इकडे. पाणीचा व्ह्यू पण चांगला आहे आणि खूप आनंद वाटतं इकडे येऊन. खूप शांत आहे इकडे आणि पाणी भरतं आहे. एक नंबर वाटतं. सौर्याचे पाय भिजले तर तो आता पाय धुतो त्याचं. तर आता जाऊया परत स्टेशनजवळ. झालं इकडे पण आपला भेट. तर भेटू डायरेक्ट आता तुम्हाला स्टेशनजवळ. तर आता जस्ट पोचलो आहे सांताक्रूझ स्टेशन. तर आता चालू आहे ट्रेन पकडून परत जायचं आपल्याला माहीम. तर आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट माहीम स्टेशनवरती. चला. A few moments later. तर आता पोचलो आहे माहीम स्टेशन. तर आता जातो आहे घरी. तर आता तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास. मग सॉरी दादा आता कुठं राहणार आहे घरी. ठीक आहे. आता घरी आता लेट झालं आहे. आता चाललो आहे घरी. तर पुढचा बघूया, बोलूया तुम्हाला. जय साईनाथ. तर आता मी माझ्या घरच्या जवळपास पोचलो आहे. आजचा आपला ब्लॉगचा प्रवास एक नंबर गेला. खूप चांगला वाटला. सर्व काय बघायला भेटला. आणि आता आजचा आपला ब्लॉगचा 4था दिवस होता. तर खूप चांगला गेला आजचा दिवस पण. तर आता डायरेक्ट भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा, कमेंट पण करा. चला जय साईनाथ.